कलेची ओळख, क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास, विविधा. श्रोतेहो नमस्कार. विविधा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला गेला आणि पहिल्यांदा आपल्या रत्नागिरीत संस्कृत सप्ताहही साजरा करण्यात आला. या निमित्तानं आज आपल्या संस्कृतबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर कल्पना आठले. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. संविधानातील 8व्या शेड्यूलमध्ये 22 भाषांचा समावेश आहे आणि त्यामध्ये संस्कृत ही अतिप्राचीन असणारी भाषा आहे. या भाषेबद्दल गौरवाने सांगण्यासारखं म्हणजे ही भाषा इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीपासून आपल्याकडं अस्तित्वात आहे. त्या भाषेबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्व श्रोत्यांना नमस्कार. संस्कृतबद्दल बोलायचं तर पुष्कळ गोष्टी सांगता येतील अशा आहेत, परंतु एक वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, संस्कृती ही संस्कृताश्रिता. आपली जी भारतीय संस्कृती आहे ती संस्कृतच्या आधारानं आपल्याला समजते, आपल्याला कळते. तर अशा या संस्कृत आणि संस्कृतीबद्दल आपण काही माहिती आज घेऊया. मला सुरुवातीला संस्कृत भाषेबद्दल आपल्याला काही सांगावंसं वाटतं. संस्कृत भाषा ही भारतातली एक प्राचीन भाषा आहे असं तर आपण नेहमीच ऐकतो. शिवाय भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती असं तिच्याबद्दल गौरवानं म्हटलं जातं असंही आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल. म्हणजे ही मुख्य भाषा आहे, मधुर भाषा आहे, नादमय भाषा आहे आणि शिवाय गीर्वाण वाणी असा सुद्धा शब्दप्रयोग आपण ऐकलेला आहे. एक उक्ती असं सांगते, संस्कृतम नाम दैवी वाक अन्वाख्याता महर्षिभिः. म्हणजे ही भाषा म्हणजे देववाणी आहे. आणि देववाणी आहे असं म्हटल्यानंतर काही वेळेला पहिल्यांदाच जेव्हा विद्यार्थी हा शब्द ऐकतात तेव्हा खरोखरच ही देवांची भाषा आहे का, म्हणून हिला देववाणी म्हणतात, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याबद्दल एक स्पष्टीकरण जे आधीच्या अभ्यासकांनी दिलेलं आहे ते मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. देवांची भाषा असा फक्त मर्यादित अर्थ याचा नाही आहे, तर संस्कृत भाषेमधलं सगळ्यात प्राचीन साहित्य म्हणून वेदांकडे पाहिलं जातं. संस्कृत भाषेतला आद्य ग्रंथ, आज ज्ञात असलेल्या ग्रंथांमधला पहिला ज्ञात ग्रंथ म्हणजे ऋग्वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे हे 4 वेद आपल्याला ऐकून माहिती आहेत. यांची रचना, यांचा विषय हा एक मोठ्या व्याख्यानाचा विषय आहे, परंतु त्या निमित्तानं देवभाषा हा शब्द आपल्याला स्पष्ट करून सांगावासा वाटतो. वेदांची भाषा संस्कृत आहे आणि वेदांच्याबद्दलचं एक जे विशेष सांगितला जातो तो म्हणजे वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजेच ते मनुष्यानं रचलेले नाहीत. श्रद्धा अशी आहे किंवा परंपरा असं सांगते की यातलं जे ज्ञान आहे ते ह्या ऋषींना दिसलं, त्यांना कोणीतरी ते ज्ञान दिलं आणि मग त्यांनी ते आपल्यासमोर मांडलं. तर ज्या भाषेच्या माध्यमातून ऋषींना ज्ञान मिळालं आणि ते देवांच्याकडून मिळालं म्हणून ती देवभाषा असं याचं एक स्पष्टीकरण दिलं जातं. आणि वेदांची भाषा संस्कृत आहे म्हणून तिला देववाणी असं म्हणता येईल. याची आणखी पण काही निश्चितच स्पष्टीकरणं आहेत, परंतु आत्तापुरतं एवढं एक स्पष्टीकरण पुरे असं मला वाटतं. मॅडम, संस्कृतबद्दल एक गैरसमज आहे की ही बोली भाषा नाही आहे, याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर भाषा या शब्दाचा अर्थच मुळी भाष्यते अनया इति भाषा, म्हणजे जी बोलली जाते ती भाषा. त्यामुळे ही नक्कीच बोलीभाषा असणार. कदाचित आज त्याचं आखोदेखा हाल सांगणारं कोणी नाही आहे, परंतु आपल्याला असे दाखले साहित्यामध्ये मिळतात. विशेषतः पतंजलींनी जे व्याकरण महाभाष्य लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही उल्लेख असे आहेत. शिवाय आपण असा तर्क करायला हरकत नाही की ही भाषा कधीतरी बोली असणारच, कारण मी मगाशी म्हटलं तसं की जी बोलली जाते ती भाषा. परंतु नंतर तो जो सगळा 5000 वर्षांचा संस्कृतचा प्रवास आहे याच्यामध्ये कुठेतरी चढ उतार झालेले आहेत. त्यामुळे आपण त्याचा आणखी पण एक दाखला असा बघू शकतो की वेदांची भाषा ही थोडी वेगळी आहे, परंतु रामायण महाभारत जर तुम्ही वाचायला गेलात तर त्यातली भाषा अतिशय सरळ सोपी अशी आहे की जी सहज समजते, ज्याच्यामध्ये फार संधी समास असे नाही आहेत. परंतु नंतर ती विद्वत भाषा म्हणून जेव्हा लोकांना आव्हानात्मक वाटायला लागली आणि तशा रचना केल्या गेल्या काही,
त्यामुळे ती अवघड वाटायला लागली. परंतु सातत्याने संस्कृतमध्ये जे लेखन झालेलं आहे ते सगळंच काही असं अवघड भाषेमध्ये नाहीये आणि मग ती थोडी त्या काळामध्ये लोकांपासून दूर गेली असं म्हणायला हरकत नाही. परंतु मला आत्ताच्या काळाच्या संदर्भानं असं सांगावंसं वाटतं की आज संस्कृत बोलणारे खूप लोक भारतामध्ये आहेत. संस्कृत भारती अशी एक संस्था ही भाषा लोकांच्या मुखातून यावी यासाठी प्रयत्न करत असते आणि त्याच्यासाठी सरळ संस्कृत असा प्रयोग केला जातो की त्याच्यामध्ये सोपेपणा जो भाषेतला आहे तो आणला जातो. आपल्याला मराठीच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा इंग्रजीच्या बाबतीमध्ये सुद्धा असं म्हणता येईल पहा की सगळंच मराठी आपल्याला समजतं असं नाही. अगदी आपण मराठी मातृभाषी असलो तरी ज्ञानेश्वरांचं मराठी आपल्याला सगळं आत्ता कळेल असं नाही, किंवा कदाचित जे साहित्यिक म्हणून प्रस्थापित आहेत त्यांचं सगळं साहित्य मराठी मातृभाषा असूनही कळेल असं नाही. त्यामुळे भाषेचे वेगवेगळे स्तर असतात. त्यातला सरळ भाषा ही व्यवहारासाठी उपयोगी पडते आणि बाकीची ही मुख्यतः साहित्यासाठी वापरली जाते. संस्कृतचं जे सरळ रूप आहे ते बोलण्यासाठी नक्की उपयुक्त आहे आणि आज असं सांगायला मला नक्की आनंद वाटतो की असे संस्कृत बोलणारे लोक रत्नागिरीमध्ये सुद्धा आहेत, भारतभर आहेत, जगामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे ही भाषा बोलली जात होती, जात आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज एवढी प्राचीन भारतीय संस्कृती आहे, तर संस्कृती आणि संस्कृतचं नातं याबद्दल आपण काय सांगाल? सुरुवातीलाच मी संस्कृती ही संस्कृताश्रिता असं म्हटलं होतं. संस्कृती या शब्दाचा अर्थ त्याच्या नेमका पर्यायी शब्दातनं आपल्याला नाही सांगता येत. परंतु मग संस्कृती कशाला म्हणता येईल तर कदाचित आपल्याकडे ज्या विविध परंपरा निर्माण झालेल्या आहेत त्यांनाच आपण संस्कृती असं म्हणतो. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये वेगवेगळे सण उत्सव असतात, परंपरा असतात, या सगळ्यांना मिळूनच संस्कृती असा शब्द आहे. तर मनुष्य जीवनामध्ये जो काही एक प्रवास होतो, अगदी जन्माला आल्यापासूनचा जो प्रवास सुरू होतो, तर त्या प्रवासामध्ये वेगवेगळे संस्कार येतात. तर या संस्कारांचा सुद्धा संबंध संस्कृतीशी आहे असं मला वाटतं. तर एक 2-3च मुद्दे याच्याबद्दल मला सांगावेसे वाटतात की संस्कृतचा मनुष्य जीवनाशी, मानवी जीवनाशी संबंध आहे. तो कसा आहे तर आजही काही घरांमध्ये संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला मुलांनी देवासमोर बसून शुभं करोती म्हणावं, कुलदेवतेबद्दलची स्तोत्र असतील तर ती म्हणावीत. अगदी प्रसंगी अभ्यासाचा, पाढ्यांचा अभ्यास सुद्धा देवासमोर बसून पूर्वी काही वेळेला केला जात असे. तर देवासमोर बसून काहीतरी संध्याकाळी म्हणणं ही सुद्धा संस्कृती आहे असं मला वाटतं. शिवाय आपल्या आपल्या देवतांची, कुलदेवतांची पूजा करताना मंत्रांचा वापर केला जातो किंवा वेगवेगळी स्तोत्र म्हटली जातात. हा संस्कृतचा संबंध आपल्याशी आहे. आणि शिवाय संस्कृतकडे एक धार्मिक भाषा, आध्यात्मिक भाषा म्हणूनही पाहिलं जातं आणि तोही भाग निश्चितच आपल्या दैनंदिन जीवनाशी कुठे ना कुठेतरी संबंधित असलेला आणि संस्कृतीशी निगडीत असलेला भाग आहे असं मला वाटतं. एक महत्वाची परंपरा या निमित्तानं मला आपल्या समोर सांगावीशी वाटते. आपल्याकडे जी शिक्षण परंपरा होती, ज्याला गुरुकुल परंपरा असं आपल्याला म्हणता येईल, तर याचा आणि संस्कृतीचा जो संबंध आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. आपण असं ऐकतो पहा की गुरुकुलांच्या मध्ये कसं शिक्षण दिलं जात होतं, तर गुरुकुलामध्ये जे विद्यार्थी जात असत ते पूर्णपणे म्हणजे घरी राहतच नसत, ते गुरूंच्या घरी राहायला जात असत, ज्याला आपण आश्रम असा सुद्धा शब्दप्रयोग करतो. तर गुरूंच्या घरी राहायला गेल्यानंतर तिथे एका शब्दात सांगायचं झालं तर त्यांचं स्वावलंबनाचं शिक्षण होत असे आणि मग ज्ञानार्जन तर होत असेच असे. तर स्वावलंबनाचं शिक्षण म्हणजे काय, तर तिथली जी दिनचर्या होती, सूर्योदयापूर्वी उठायचं, स्वतःच्या स्नानासाठी नदीवर जायचं, आंघोळ करायची, पाणी भरून घेऊन यायचं, म्हणजे आपल्यासाठी लागणारं दिवसभराचं पाणी आपणच भरायचं. शिवाय आश्रमामधली स्वच्छता, स्वयंपाक करणं, संध्याकाळी किंवा दिवसाच्या वेळामध्ये गायी चरायला नेणं, अशी सगळी कामं विद्यार्थीच करत असत. आणि मला असं वाटतं की त्याच्यामधून हे खरं जीवन शिक्षण होत होतं. आणि ही जी आपली शिक्षणाची परंपरा, ही मला असं वाटतं की भारतीय संस्कृती दर्शविते. याच्यामधून आपल्याला असं कळतं की शिक्षणामधून आज कसं झालंय की एखादा विषय शिकणं ह्याला शिक्षण आपण म्हणतो, परंतु तसं नसून खरं तर जे शिक्षण आपल्याला भारतीय परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये अपेक्षित आहे ते म्हणजे जीवन शिक्षण आहे. आणि जीवन शिक्षणाचा आज आपल्याला जो अनुभव येतो की विद्यार्थ्यांना हे यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं पण येत नाही, त्याच्यात एक महत्वाचा धडा हा स्वावलंबनाचा आहे, किंवा ज्याला आपण जीवन कौशल्य म्हणजे साधी व्यावहारिक जीवन कौशल्य म्हणतो ती येण्याचा आहे. तर ती आपल्या या शिक्षण परंपरेमध्ये होती आणि त्यामुळे कदाचित विद्यार्थी घरी आल्यानंतर एक सक्षम, जबाबदार नागरिक तयार होऊनच तो येत असावा घरी गुरुकुलांमधून असं वाटतं. तर हे आपल्या एक संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. मॅडम, प्रत्येक विषयाचं एक विज्ञान असतं, तसं संस्कृत आणि विज्ञान यांचं काय नातं आहे? विज्ञान हा जो शब्द आहे तो आपण आज सायन्स फॅकल्टी एवढ्या पुरताच खरं तर मर्यादित घेतो. परंतु विज्ञान याचा अर्थ की कुठल्याही गोष्टीचा जर तुम्ही एका विशिष्ट तर्काधारित अभ्यास जर त्याचा केलात तर त्याला विज्ञान म्हणता येईल.
ज्या भाषेबद्दल आपण बोलतो आहोत, तर भाषा विज्ञान असा पण एक शब्द आहे, म्हणजे भाषाशास्त्र ज्याला म्हणतो. त्यामुळे जिथे जिथे शास्त्र किंवा विज्ञान शब्द आपण वापरतो ते खरं तर विज्ञान म्हणता येईलच, अशी व्यापक व्याख्या विज्ञान या शब्दाची आहे. स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्याच्यापूर्वी आपल्याकडे ब्रिटिशांचं शासन होतं आणि तत्पूर्वी या भारतामध्ये जे शिक्षण दिलं जात होतं त्याला मुख्यतः संस्कृतचा आधार होता आणि संस्कृतला ज्ञानभाषा असंही म्हटलं जातं. किंबहुना आज जास्त प्रमाणामध्ये ज्ञानभाषा म्हणून संस्कृतचा प्रचार आहे किंवा त्या पद्धतीनं शिक्षणाची पण व्यवस्था आहे. त्यामुळे अनेक विषयांवरचे ग्रंथ हे आपल्याला संस्कृत भाषेमध्ये आढळतात. आपल्याला सगळ्यांना परिचयाचं असलेलं आयुर्वेद ही जी एक उपचार पद्धती आहे याचे मूळ ग्रंथ सगळे संस्कृतमध्ये आहेत. किंवा योगाचा आज जो सगळीकडे प्रचार प्रसार झालेला आहे, योगशास्त्र सांगणारे जे ग्रंथ आहेत ते संस्कृतमध्ये आहेत की जे आपल्याला आजही आपल्याला आढळतात. परंतु मला तुम्हाला हे सांगायला खूप आवडेल की भारतीयांनी शून्याचा शोध लावलेला आहे. हे आज इंटरनेटमुळे अनेकांच्या पर्यंत पोहोचलेले आहे. पण आपल्याकडे गणितशास्त्राची फार उत्तम परंपरा आणि अनेक ग्रंथ हे गणितावरचे आपल्याकडे लिहिले गेलेले आहेत आणि आजही त्यातल्या काही ग्रंथांचा अभ्यास केला जातो. त्याशिवाय धातू विज्ञानावर, मेटॅलर्जी ज्याला म्हणतात, तर तोही अभ्यास आपल्या संस्कृतच्या ग्रंथांमध्ये आहेत. कृषी पाराशर म्हणून शेतीच्या शास्त्रावरचं पुस्तक हे आपल्याकडे रचलं गेलेलं आहे. तर अशा अनेक विषयांच्या वरती संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ आहेत. कौटिल्य अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे, या अर्थशास्त्र हा जो शब्द आहे या ग्रंथाच्या नावातला, तो आजचं जे इकॉनॉमिक्स आपण ज्याला म्हणतो तेवढ्या मर्यादित अर्थानं तो नाहीये. तर त्याचा अर्थ मुख्यतः राजनीतीशास्त्र असा आहे आणि त्या राजनीती अंतर्गतच जी आज अर्थव्यवस्था म्हणून लागते त्याचं सुद्धा विवेचन त्याच्या अंतर्गत येतं. तर जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारं असं साहित्य हे संस्कृतमध्ये आहे. आणि आज एक चांगली आपल्याला माहिती या निमित्तानं घेता येईल ती म्हणजे आज महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने भारतीय ज्ञानपरंपरा किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम IKS असा एक विषय आता अंतर्भूत केलेला आहे शिक्षणामध्ये महाविद्यालयांच्या. तर त्या निमित्तानं हे सगळं जे विज्ञान आहे, संस्कृतमधलं जे विज्ञान आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आहे. मॅडम, भाषेची वैशिष्ट्य ऐकायला आवडतील. संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य म्हणाल तर ती वैज्ञानिक भाषा आहे असं तिच्याबद्दल म्हटलं जातं. याचं एक कारण ही भाषा जशी उच्चारली जाते तशी लिहिली जाते आणि जशी लिहिली जाते तशी उच्चारली जाते, हे एक तिचं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे ही भाषा क्रमाधारित नसल्यामुळे, म्हणजेच विशिष्ट क्रम असेल तरच अर्थ लागतो असं संस्कृत बाबत नसल्यामुळे या भाषेमधले शब्दांचे क्रम जरी बदलले तरी अर्थ तोच राहतो, अर्थ बदलत नाही. आणि त्यामुळे सुद्धा अर्थाचा अनर्थ व्हायची वेळ फारशी येत नाही की त्या रचनेमध्येच ते वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ आपण इंग्रजीमधलं एखादं वाक्य घेतलं की राम इट्स मँगो. आता जर हे आपण बदललं की मँगो इट्स राम, तर पूर्ण अर्थ बदलणार आहे. पण हेच संस्कृतमध्ये समजा मी म्हटलं की रामः आम्रम खादती, खादती रामः आम्रम किंवा आम्रम रामः खादती, असा कुठलाही क्रम बदलला तरी अर्थ बदलत नाही. हे एक संस्कृतचं वैशिष्ट्य आहे आणि ह्या वैशिष्ट्यामुळे ही भाषा वेगळी ठरते अन्य भाषांच्या पेक्षा आणि त्यामुळे ह्या भाषेचं वैज्ञानिक भाषा म्हणून वर्णन केलं जातं. शिवाय आणखी या भाषेचं एक वैशिष्ट्य मला असं सांगायला आवडेल की ह्या भाषेमध्ये असं वैशिष्ट्य आहे की अनेक शब्दांची निर्मिती आपल्याला करता येते. एकाच शब्दापासून किंवा एकाच वर्णापासून अनेक शब्दांची निर्मिती करता येते आणि हे जे सामर्थ्य आहे त्यावरून या भाषेला सर्जनशील भाषा किंवा जनरेटिव्ह लँग्वेज असं म्हटलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर कृ असा एक संस्कृतमध्ये धातू क्रियापद आहे. तर याच्यापासून आपण कार्य, कारक, करणीय, कर्तव्य किंवा वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वापरण्याची रूपं असे कितीतरी आपण कृ या एकाच धातूपासून शब्द तयार करू शकतो. तर असं हे शब्द तयार करण्याचं सामर्थ्य या भाषेमध्ये आहे. मी विद्यार्थ्यांशी बोलताना असं म्हणते की शब्द तयार करण्याचा कारखाना म्हणजे आपली संस्कृत भाषा आहे. तर अशा प्रकारे ही भाषा सर्जनशील आहे. याचं आणखी एक उदाहरण मला द्यायला आवडेल. आई, वडील, गाव यांच्यावरून नावं तयार करण्याची
पण संस्कृतमध्ये खासियत आहे. आपण गीता म्हणत असताना पार्थ हा शब्द येतो. पार्थ म्हणजे काय, तर पृथेचा मुलगा तो पार्थ अर्जुनासाठी वापरलेला आहे. किंवा कौंतेय म्हणजे कुंतीचा मुलगा तो कौंतेय, गंगेचा मुलगा तो गांगेय, जनकाची मुलगी ती जानकी, किंवा विदेह प्रदेशामध्ये राहणारी म्हणून वैदेही. अशा प्रकारे ही नावं तयार करण्याची पद्धती ही संस्कृतमध्ये आपल्याला आढळते. शिवाय एखाद्या क्रियापदाच्या ऐवजी एकच अक्षर असं वापरून शब्द तयार केले जातात. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेल्या शब्दांच्या मदतीनं हा विशेष आपण बघूया. आपल्याला जलद हा शब्द माहितीये, म्हणजे मराठी कवितेमध्ये जलद भरून आले अशी जी कविता आहे, तर तिथे जलद या शब्दाचा अर्थ ढग, मेघ असा आहे. त्या जलद शब्दाचा अर्थ जलम ददाती, जलदहा म्हणजे जल देणारा. याच अर्थानं मग पयोद, अंभोद असे तर शब्द आहेतच, परंतु धन देणारा तो धनद, पुण्य देणारा तो पुण्यद, अशा प्रकारे शब्द तयार करण्याचं सामर्थ्य संस्कृतमध्ये आहे. असंच एक आणखी उदाहरण आपल्याला परिचयाचं आहे ते सांगते की आपल्याला भूप हा शब्द माहिती आहे. भूप म्हणजे राजा, तर भुवम पाती म्हणजे भूमीचं रक्षण करणारा. तो प जो आहे तो पाती या क्रियापदाबद्दल येतो आणि रक्षण करणारा हा अर्थ तिथे येतो. तसाच शास्त्रज्ञ हा शब्द आपल्याला माहितीये की शास्त्रम जानाती, शास्त्र जाणणारा. मग आपल्याला असा जर शब्द तयार करायचा असेल कुठलाही, अमुक जाणणारा, तर आपण तयार करू शकतो. असं हे संस्कृतमध्ये शब्द तयार करण्याचं जे सामर्थ्य आहे ते पण त्याचं एक वेगळेपण आहे असं म्हणता येईल. मॅडम, आता आपण संस्कृत भाषेबद्दल बोलतो. आज भारतात संस्कृतमध्ये बोलत असताना प्रत्येक राज्याची भाषा ही त्या राज्याशी निगडीत असणारी आहे. म्हणजे त्या भाषेला सुद्धा सीमेचं किंवा राज्यांच्या जे सीमा आहेत त्याच्यामध्ये बांधलं गेलेलं आहे. तसं आपल्या संस्कृतला बांधलं गेलंय का? नाही, आणि म्हणूनच ही संपूर्ण भारताची भाषा आहे. ती राज्याची भाषा आहे असं आपण कुठेही विधान ऐकणार नाही. तर प्रत्येक राज्यामध्ये आज संस्कृतचा अभ्यास होतो आणि ती सगळ्या भारताचीच भाषा आहे खरं तर. त्यामुळे ती देशभाषा आहे असं पण म्हणू शकतो. आणि खरं तर भारताबाहेरही अनेक देशांमध्ये संस्कृतचा अभ्यास होतो. तसे विभाग काही काही देशांच्या विद्यापीठांमध्ये आपल्याला आढळतात आणि त्यामुळे ही भारतातलीच नव्हे तर जगभरातली भाषा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रदेशाशी, कुठल्याही समूहाशी जोडलेली अशी ही भाषा नाही, व्यापक आहे. आणि त्याचा उपयोग पण असा होतो किंवा त्या भाषा वैशिष्ट्यामुळे काय होतं की मी रत्नागिरीमध्ये बसून बोललेलं जे संस्कृत आहे ते अमेरिकेतला माणूस सुद्धा त्याच अर्थानं घेतो, खाली दक्षिणेकडे बसलेला माणूस पण त्याच अर्थानं घेतो. त्या वैशिष्ट्यांमुळे अर्थ कुठेही बदलत नाही, कुठेही जरी ती बोलली गेली तरी. आणि त्यामुळे कुठल्याच अशा भौगोलिक सीमारेषा संस्कृतच्या बाबतीमध्ये नाहीयेत असं आपल्याला म्हणता येईल. मॅडम, आपली जी मराठी आहे आणि संस्कृत यांचा संबंध कसा प्रकारे येतो? फार छान प्रश्न आहे. आपली मातृभाषा मराठी आहे आणि खरं तर मराठी शिकत असताना असं एक वाक्य नेहमी वापरलं जातं की संस्कृत ही मराठीची जननी आहे. आणि जननी म्हणण्याचं कारण एवढंच आहे की संस्कृत पासून मराठी तयार झालेली आहे असं आपल्याकडे मानलं जातं. तर खरं तर हा भाषा हा एक असा आवडीचा विषय असू शकतो किंवा त्याच्यामध्ये अशा प्रकारे येऊ शकतो की कशा तयार झाल्या असतील भाषा, मराठी भाषा कशी तयार झाली, संस्कृत भाषा कशी तयार झाली, याचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला आपण भाषाशास्त्र असं म्हणतो. परंतु त्या भाषाशास्त्राने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या संस्कृत आणि मराठीला जोडतात त्याबद्दल थोडंसं सांगायला मला आवडेल. खरं तर आत्ता नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे की त्याचे जे निकष आहेत ते सगळे पूर्ण झालेले आहेत. भाषा ही कालांतरानं थोडी थोडी बदलत जाते. म्हणजे आता आमच्या पिढीनं जी भाषा पाहिली त्याच्यापेक्षा नक्कीच आजची भाषा काही प्रमाणात बदललेली आहे, त्याच्यामध्ये काही भर पडलेली आहे, काही वजा झालेला आहे. अशी भाषा काही प्रमाणात बदलत असते. तशी मराठीचा प्रवास कसा झालेला आहे, संस्कृत पासून आपण जो मराठीचा प्रवास आहे तो बघूया. परंतु संस्कृतच्या आधी सुद्धा काही ना काही संस्कृत भाषेचा सुद्धा प्रवास हा निश्चितपणे होता. परंतु मराठीच्या संदर्भाने बघायचं झालं तर संस्कृत भाषेनंतर एक प्राकृत भाषांचा काळ येतो आणि ह्या प्राकृत भाषा सुद्धा अनेक प्राकृत भाषा आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्री प्राकृत अशी एक प्राकृत भाषा आहे आणि मग या महाराष्ट्री प्राकृत नंतर मराठी असा हा प्रवास आपल्याला म्हणता येईल की संस्कृत, प्राकृत आणि मग मराठी किंवा प्राकृत मधली महाराष्ट्री प्राकृत आणि मग मराठी. याची काही जर उदाहरणं द्यायची झाली तर हस्त असा संस्कृत शब्द आहे. प्राकृत भाषेमध्ये तो हत्थ असा होतो आणि आपल्याला मराठीमध्ये हात हा शब्द माहिती आहे किंवा हिंदीमध्ये हाथ असा शब्द आपल्याला माहिती आहे. त्यामुळे संस्कृत पासून मराठी भाषा कशी तयार झालेली आहे त्याची आणखी एक दोन उदाहरणं पाहायची झाली तर कर्ण
हा संस्कृतमध्ये शब्द आहे. कर्ण संस्कृत कण्ण असा प्राकृत शब्द आहे आणि त्याच्यावरून कान असा मराठी शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे हा शब्दांचा प्रवास आपल्याला दाखवता येतो. त्याचे काही नियम याच्यावरून भाषाशास्त्रकारांनी तयार केलेले आहेत आणि याच्याबद्दल म्हणजे आत्ता जो चर्चेचा विषय आहे, अभिजात भाषा असल्यामुळे तिची मुळं कुठे शोधता येतात, तर ती मग त्या महाराष्ट्री प्राकृतमध्ये शोधता येतात. तर हा जो भाषेचा सगळा प्रवास आहे याच्यावरून आपल्याला नक्की म्हणता येईल की संस्कृत आणि मराठीच नव्हे तर भारतातल्या आणखी पण काही भाषा आहेत की ज्या संस्कृतोद्भव आहेत. भाषा शिकताना आपण शब्दांचा विचार करतो तेव्हा 3 प्रकारचे शब्द भाषेमध्ये येतात असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये एक तद्भव शब्द, तत्सम शब्द आणि मग देशी शब्द. तर त्यातले तत्सम शब्द म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये जसे शब्द आहेत तसेच्या तसे आपण मराठीमध्ये वापरतो. आता आपण बोलताना सुद्धा एक 40-50% शब्द जे वापरतो आहोत ते संस्कृतच आहेत. म्हणजे हा शब्दही संस्कृतच आहे. तर असे अनेक शब्द हे संस्कृत मधले आपण जसेच्या तसे वापरतो. अनेक हा जो मी आता शब्द वापरला हा पण संस्कृत शब्द आहे. किंवा हा ध्वनिवर्धक आहे, तर ध्वनिवर्धक हा शब्द मराठीतही आपण वापरतो आणि तो संस्कृत सुद्धा आहे. तद्भव शब्द म्हणजे आता जसं मी सांगितले की हस्तवरून हात शब्द तयार झालाय आणि मग ह्या दोन्हीमध्ये न बसणारे जे शब्द आहेत ते मग त्या प्रादेशिक शब्दांचा विचार असं म्हणता येईल. त्यामुळे संस्कृत आणि मराठीचा खूप जवळचा संबंध आहे भाषा म्हणून असं म्हणता येईल. मॅडम, भाषा आणि साहित्य याचा संबंध येत असतो. मग आज आपण ऐकतो की फक्त संस्कृतमध्ये काहीशे वर्षापूर्वी निर्माण झालेलं साहित्य आहे. आज या घडीला संस्कृतमध्ये तशा प्रकारचं साहित्य तयार होतं का? हो, निश्चितच. आज आता संस्कृतच्या अभ्यासकांना आधुनिक संस्कृत साहित्य असा एक अभ्यासाचा विषय किंवा कुठल्याही चर्चासत्रात आपण गेलो वेगळी नोंद त्याची घेतली जाईल एवढं हे साहित्य आहे. त्यामुळे संस्कृतमध्ये ग्रंथ रचणारे पण प्रत्येक राज्यामध्ये आहेत. त्यामुळे आधुनिक काळातही संस्कृत लिहिलं जात आहे. किंबहुना सतत संस्कृतमध्ये लेखन होत होतं, परंतु आपल्याकडे झालेली परकीय आक्रमणं, बराच काळ असलेली अस्थिरता यामुळे काही काळात कमी लेखन झालं असेल, परंतु सातत्याने लेखन होतं आहे असं म्हणता येईल. संस्कृत भाषेला किमान 5000 वर्षांचा इतिहास आहे असं म्हणता येईल. ज्या ऋग्वेदाचा आपण उल्लेख केला तर तो साधारणपणे इसवी सन पूर्व 3000च्या दरम्यान तो रचला गेला असावा असं म्हटलं जातं. मग त्याच्यानंतर रामायण महाभारत आहे, स्मृती ग्रंथ आहेत, पुराण ग्रंथ आहेत. भास आणि कालिदास हे आता सगळीकडे माहीत असलेले नाटककार आहेत. कालिदासाचं नाव तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. त्यामुळे हे जुन्या काळातले लेखक असले तरी आजही संस्कृतमध्ये लेखन होतं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असे संस्कृत लेखक होऊन गेलेले आहेत. अनेक नाटकं आहेत, म्हणजे आधुनिक प्रकार सुद्धा म्हणजे साहित्य प्रकार सुद्धा संस्कृतमध्ये रचले गेलेले आहेत. आता गझल हा प्रकार उर्दू वरती आधारित असा तो निर्माण झालेला, मग मराठीमध्ये गझल प्रकार आलेला आहे. तर संस्कृतमध्ये सुद्धा गझल रचना केली गेलेली आहे गेल्या शतकामध्ये. तर अशी गझल रचना दिसते किंवा लोकनाट्य संस्कृतमध्ये लिहिलेली दिसतात, लघुकथा लिहिल्या गेलेल्या दिसतात. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हे संस्कृतमध्ये निर्माण होतं आहे आणि सर्वत्र निर्माण होतं आहे असं आपल्याला म्हणता येईल. मॅडम, एकूणच संस्कृत ही ज्ञानभाषा आहे आणि आपल्या मराठीची जननी आहे. याबद्दल आपण एवढं सविस्तर सांगितलं आणि आम्हाला संस्कृतबद्दल प्रेम वाढावं याबद्दल प्रवृत्त केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. कलेची ओळख, क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास, विविधा.